हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चॅप्टर नंबर 2 अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न याच्यातील पेज नंबर 83 वरील इलस्ट्रेशन नंबर 8 आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा, त्याच्यानंतर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत व्हिडिओ शेअर करा. प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला इलस्ट्रेशन नंबर 8. डॉक्टर अभिनव भारत स्टार्टेड प्रॅक्टिस ऑफ मेडिकल प्रॅक्टिशनर. या ठिकाणी डॉक्टर अभिनव भारत नावाची व्यक्ती आहे आणि यांनी मेडिकल क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस सुरू करणे म्हणजेच काय, एकंदरीत त्यांनी त्यांचं स्वतःचं क्लिनिक स्टार्ट केलेलं आहे. ऑन 31 मार्च 2019 ही गिव्हन्स you are receipt and payment account for the year ended 31st March 2020 and the adjustment. आपल्याला या ठिकाणी रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे 31 मार्च 2020 आणि त्याच्यासोबत काही ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत. प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला जे काही रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे 31 मार्च 2020 आणि ऍडजस्टमेंट दिलेले आहेत त्याच्यावरनं प्रिपेअर आपल्याला तयार करायचं आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे 31 मार्च 2020. पुढे दिलेलं आपल्याला डॉक्टर अभिनव भारत यांचं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटची ही जी काही डेट असते ही डेट आपल्यासाठी सर्वात महत्वाची असते. त्याचं कारण काय आहे तर याच्यावरनं आपल्याला कळत असतं की आपलं करंट इयर काय आहे. बघा 31 मार्च 2020 ला अकाउंट काय होतंय, क्लोज होतोय. तर स्टार्ट कधी झालं असेल 1 एप्रिल 2019. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2020 म्हणजे करंट इयर काय झालं हे 2019-20 हे काय झालं करंट इयर झालं. रिसिप्ट साईडला आपल्याला दिलेलं आहे टू कॅश इंट्रोड्यूस म्हणजेच काय, कॅश ही काय आहे सुरुवातीची कॅश दिलेली आहे. म्हणजे हे जे काही क्लिनिक चालू करण्यासाठी सुरुवातीला जी काही कॅश आणलेली आहे ती दिली आपल्याला 25,000. हे काय आहे तर हे आहे आपलं कॅपिटल फंड. पुढे टू व्हिजिट फी दिलेली आहे. हे जे काही डॉक्टर आहे हे कुठेतरी व्हिजिटला गेले असतील त्याची फी आलेली आहे, रिसिप्ट म्हणून मिळालेली आहे. टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी म्हणजे दवाखान्यामध्ये काही रिसिप्ट आलेले आहेत. मग त्या ठिकाणी काउन्सिलिंगची असेल, त्याच्यानंतर काहीतरी तपासणी फी असेल, त्याची अमाऊंट आहे 30,000 रुपये. टू सन्ड्री रिसिप्ट आणि काही किरकोळ रिसिप्ट आपल्याला या डॉक्टर अभिनव भारत यांच्या रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला दिलेली आहे. पेमेंट साईडला फर्निचर परचेस केलेलं आहे. इक्विपमेंट जे काही साहित्य आहे, जे काही हॉस्पिटलसाठी क्लिनिकसाठी लागणारं जे काही साहित्य आहे त्याची खरेदी केलेली आहे. बाय ड्रग्स म्हणजेच काय, औषधी. त्याच्यानंतर सॅलरी, काही छोटा स्टाफ असेल त्यांच्याकडे त्या स्टाफची सॅलरी दिलेली आहे. रेंट, ही जी काही क्लिनिक आहे काही रेंट भाड्याने घेतलेला असेल तर त्याचं रेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर बाय कन्व्हेन्स म्हणजे वाहतूक खर्च दिलेला आहे. स्टेशनरी दिलेली आहे 500 रुपये. इलेक्ट्रिसिटी चार्जेस, हे जे काही आपलं क्लिनिक आहे या क्लिनिकचं काहीतरी इलेक्ट्रिसिटीचं जे काही बिल आहे त्या भरलेलं आहे. त्याच्यानंतर बाय जर्नल्स म्हणजेच काय, जे काय आपल्याला मासिकं येत असतात ते मासिकांचा आपल्याला खर्च दिलेला आहे. पूर्वीच्या काळी ज्यावेळेस मोबाईल नव्हते, हॉस्पिटलमध्ये जे काही पेशंट असायचे यांचा नंबर येईपर्यंत काहीतरी त्यांना टाइमपास म्हणून ते मासिक असतील, न्यूजपेपर असतील ते वाचण्यासाठी प्रत्येक जे काही क्लिनिक आहे त्या क्लिनिकमध्ये ठेवलेले असायचे. आजकाल काय झालेलं आहे, मोबाईल झालाय, त्याच्यामुळे या गोष्टींची गरज भासत नाही. सहज व्यक्ती एका ठिकाणी रील्स बघून 1 ते 1.5 तास सहज त्या ठिकाणी घालवू शकतो आणि म्हणून याची गरज पडत नाही. पण मात्र या ठिकाणी खर्च दिलेला आहे त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागणार आहे. त्याच्यानंतर बाय ड्रॉइंग, जे काही वैयक्तिक खर्चासाठी डॉक्टरांनी क्लिनिकमधनं पैसे काढलेले असतील ते आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे 15,000. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन आणि क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे 2,000 रुपये. पुढे ऍडजस्टमेंट पाहूया. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे रिसिप्ट इन एरियर म्हणजे काय, बाकी असणे. रिसिप्ट यायचं बाकी आहे, यालाच आपण काय म्हणू शकतो, आउटस्टँडिंग म्हणू शकतो. हेच काय आहे, आउटस्टँडिंग. काय आउटस्टँडिंग आहे, व्हिजिट फी
आणि डिस्पेन्सरी, व्हिजिट फीचे आणि डिस्पेन्सरीचे पैसे यायचे बाकी आहेत. स्टार करायची ॲडजस्टमेंट आहे. व्हिजिट फीला 1 स्टार आणि डिस्पेन्सरीला 1 स्टार आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे 2 नंबरची ॲडजस्टमेंट दिलेली आपल्याला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, खर्च सुद्धा द्यायचा बाकी आहे. कोणकोणता? रेंट द्यायचं बाकी आहे आणि सॅलरी द्यायची बाकी आहे. रेंट आणि सॅलरीवरती 1 स्टार आपल्याला करावे लागेल. रेंट आणि सॅलरी, रेंट आणि सॅलरीवरती 1 स्टार. पुढची ॲडजस्टमेंट दिलेली स्टॉक ऑफ ड्रग्स 1000 ड्रग्स दिलेले आपल्याला, औषधी, त्याच्यावरती 1 स्टार आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर 4 नंबरची ॲडजस्टमेंट डेप्रिशिएट फर्निचर ॲट 8% पर ॲनम अँड इक्विपमेंट 500. डेप्रिशिएशन, आपली जी काही मालमत्ता आहे, ॲसेट आहे, त्या ॲसेटवरती आपल्याला डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्निचर आणि इक्विपमेंटवरती 1 स्टार आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी आपल्या 4 ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. पण मात्र या 2020 मध्ये कोरोना काळामध्ये हे जे काही बुक आहे आपलं इयत्ता 12वीचं, जे काही पहिलीच आवृत्ती जी होती, त्या पहिल्याच कॉपीमध्ये 2020ला हे पुस्तक कोरोना काळामध्ये अतिघाईमध्ये तयार करण्यात आलेलं होतं आणि त्याच्यामध्ये बरेचशा अशा ज्या काही ॲडजस्टमेंट आहे त्या ॲडजस्टमेंट स्किप झालेल्या आहेत, आलेलं नाही आहे. तर या प्रॉब्लेममध्ये सुद्धा 5 नंबरची ॲडजस्टमेंट हे काय झालेली आहे, स्किप झालेली आहे. 40% ऑफ कन्व्हेन्स आर फॉर डोमेस्टिक पर्पज, जे काही आपलं कन्व्हेन्स आहे या ठिकाणी, या कन्व्हेन्सची जी काही अमाऊंट आहे 4000, त्याच्यातील 40% अमाऊंट काय केलेली आहे, डोमेस्टिक पर्पज, म्हणजे आपल्या घरच्या वापरासाठी जे काही डॉक्टर आहे त्या डॉक्टरांनी घरगुती वापरासाठी त्या ठिकाणी त्याचा यूज केलेला आहे. म्हणजे हे जे वाहतुकी, या वाहतुकीमध्ये घरच्या यूजचा पण खर्च दिलेला आहे. म्हणजे हे काय आहे, ड्रॉइंग आहे. दुसरं तिसरं काही नाही, काय आहे हे, ड्रॉइंग अकाउंट आहे. अशा 5 ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि या 5 ॲडजस्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं सांगितलं आहे. इथं इन्कमच्या डेबिट साईडला एक्सपेंडिचर अकाउंट, एक्सपेंडिचर डेबिटला अमाऊंटचे 2 कॉलम, क्रेडिट साईडला इन्कम अमाऊंटचे 2 कॉलम. त्याच्यानंतर बॅलन्स शीटच्या एका साईडला लायबिलिटी अमाऊंटचे 2 कॉलम, त्याच्यानंतर ॲसेट अमाऊंटचे 2 कॉलम. या पद्धतीने अकाउंट ड्रॉ करायचं. पोस्टिंग सुरू करूया. रिसिप्ट साईडला टू कॅश इंट्रोड्यूस, हे काय आहे, कॅपिटल फंड आहे. लायबिलिटी साईडला सर्वात आधी लिहायचं आहे कॅपिटल फंड, अमाऊंट इनर कॉलमला 25,000, 25,000. त्याच्यानंतर व्हिजिट फी, व्हिजिट फी काय आहे, इन्कम आहे. क्रेडिट साईडला बाय व्हिजिट फीज अमाऊंट 10,000. ॲडजस्टमेंट आहे, स्टार केलेलं आहे आपण अमाऊंट इनर कॉलमला. इनर कॉलमला का, कारण याच्यावरती कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. नेक्स्ट घटक दिलेला आहे रिसिप्टला, टू रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी. इन्कम साईडला व्हिजिट फीच्या खाली 1 लाईन सोडून बाय रिसिप्ट फ्रॉम डिस्पेन्सरी अमाऊंट 30,000 रुपये. इनर कॉलम स्टार आहे अमाऊंट इनर कॉलमला. त्याच्यानंतर सन्ड्री रिसिप्ट तिथंच 1 लाईन सोडून बाय सन्ड्री
रिसिप्ट अमाऊंट आउटर कॉलम 5000. त्याच्यानंतर पेमेंट साईडला फर्निचर ॲसेट आहे. ॲसेट साईडला फर्निचर अमाऊंट इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे 8000, 8000 रुपये. तिथंच इक्विपमेंट अमाऊंट 10000 इनर कॉलम. इक्विपमेंट म्हणजेच काय, साहित्य. त्याच्यानंतर ड्रग्स हे काय आहे, औषधीवरती होणारा खर्च. एक्सपेंडिचर साईडला टू ड्रग्स अमाऊंट इनर कॉलमला 7000 रुपये. त्याच्यानंतर सॅलरी खर्च आहे ड्रग्सच्या खाली एक लाईन सोडून. एक्सपेंडिचर साईडला सॅलरी अमाऊंट 12000 रुपये. इनर कॉलम स्टार आहे, ॲडजस्टमेंट आहे. तिथंच रेंट एक लाईन सोडून टू रेंट अमाऊंट इनर कॉलम 6000. त्याच्यानंतर कन्व्हेन्स वाहतूक खर्च आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला डेबिटला टू कन्व्हेन्स अमाऊंट इनर कॉलमला 4000 ॲडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर स्टेशनरीचा खर्च अमाऊंट आउटर कॉलम नो ॲडजस्टमेंट नो इनर कॉलम अमाऊंट आउटर कॉलम 500 रुपये. इलेक्ट्रिसिटी चार्जेस इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला एक्सपेंडिचर साईडला स्टेशनरीच्या खाली टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस अमाऊंट आउटर कॉलम 5000 रुपये. त्याच्यानंतर जर्नल्स अमाऊंट आउटर कॉलम 500 रुपये. त्याच्यानंतर ड्रॉइंग काय करतात, कॅपिटलमधनं लेस करतात. लेस ड्रॉइंग अमाऊंट 15000 रुपये. मायनस करून अमाऊंट इनर कॉलमला 25000 मायनस 15000 अमाऊंट 10000 रुपये इथंच. त्याच्यानंतर बाय बॅलन्स कॅरेट डाऊन हे काय आहे, कॅश बॅलन्स आहे. कॅश ॲसेट आहे, ॲसेट साईडला इक्विपमेंटच्या खाली एक लाईन सोडून कॅशेट बँक अमाऊंट 2000 रुपये आउटर कॉलम. इथं आपली पोस्टिंग करून झालेली आहे. आता आपल्याला काय करायची आहे, ॲडजस्टमेंट करायची आहे. ॲडजस्टमेंटचा 2 इफेक्ट येत असतात. पहिली ॲडजस्टमेंट रिसिप्ट इन एरियर्स म्हणजेच काय, आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करतात. रिसिप्ट इन एरियर रिसिप्ट म्हणजे मिळणार आहे, येणार आहे, यायचं बाकी आहे. आउटस्टँडिंग म्हणजे बाकी असणे. काय बाकी आहे, व्हिजिट फीचे 2000 रुपये आणि डिस्पेन्सरीचे 500 रुपये यायचे बाकी आहेत. काय करावं लागतील, ॲड करावं लागतील. ॲड आउटस्टँडिंग अमाऊंट 2000 रुपये. 2000च्या खाली आडवी रेष, दोघांची बेरीज बाहेर 12000 रुपये. त्याचप्रमाणे रिसिप्टला पण ॲड आउटस्टँडिंग डिस्पेन्सरीचे किती बाकी आहे, 500 रुपये. 30,000च्या खाली लिहायचे 500 रुपये. 500 रुपयाच्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर
30,500 रुपये. याचं सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग आहे, पण काय इन्कम आउटस्टँडिंग आहे. इन्कम आउटस्टँडिंग आहे म्हणजे याचा सेकंड इफेक्ट कुठे येणार, ॲसेट साईडला येणार. ॲसेट साईडला आउटस्टँडिंग विजिट फीज, आउटस्टँडिंग विजिट फी आणि आउटस्टँडिंग कोणती अमाऊंट, डिस्पेन्सरी. विजिट फीचे 2,000 रुपये आउटर कॉलम आणि डिस्पेन्सरीचे 500 रुपये आउटर कॉलम. या ठिकाणी पहिल्या ॲडजस्टमेंटचे आपण 2 इफेक्ट केलेले आहे. पुढची ॲडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस कशावरती, रेंट आणि सॅलरी एक्सपेंडिचर साईडला आउटस्टँडिंग काय करतात, ॲड करतात. ॲड आउटस्टँडिंग आणि इथं सुद्धा ॲड आउटस्टँडिंग. सॅलरीचे किती बाकी आहेत, 1,000 रुपये आणि रेंट बाकी आहे 500 रुपये. दोघांच्या खाली आडवी रेष ॲड करायचं आहे. बेरीज बाहेर 12 आणि 1 13,000 रुपये. 6,000 प्लस 500 6,500. आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर साईडला सॅलरी आणि रेंट द्यायचं बाकी आहे. देण्याची साईड लायबिलिटी साईडला लेस ड्रॉइंगच्या खाली 4-5 लाईन सोडून लिहायचं आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याच्यामध्ये रेंट आणि सॅलरी. रेंटची अमाऊंट आहे 500 रुपये, सॅलरीची अमाऊंट आहे 1,000. दोघं इनर कॉलमला 1,000च्या खाली आडवी रेष, दोघांचे टोटल बाहेर 1,500. या ठिकाणी आपलं सेकंड ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट झालेले आहेत. त्याच्यानंतर स्टॉक ऑफ ड्रग्स वॉज ₹1,000. एक्सपेंडिचर साईडला जे ड्रग्स आहेत त्या ड्रग्समध्ये 7,000 पैकी 1,000 रुपयाची जे काही औषधी आहे तो स्टॉक उरलेला आहे यावर्षी. म्हणजे 7,000 पैकी 1,000चे राहिलेले उरलेला आहे स्टॉक, रिमेनिंग स्टॉक आहे. म्हणजे 6,000चा काय झालेला आहे, यूज झालेला आहे 6,000. 6,000 यूज झाला म्हणजे खर्च झाला. आउटर कॉलमला 6,000, याच्यातनं लेस स्टॉक. किती स्टॉक, 1,000 रुपये. कोणता स्टॉक आहे, स्टॉक ऑफ ड्रग्स. त्याचे काही 7,000 रुपयाची औषधी होत्या, त्याच्यापैकी 6,000चा खर्च झाल्या. 1,000 रुपयाची औषधी आपल्याजवळ राहिलेली आहे, ती आपण पुढच्या वर्षी यूज करू शकतो. म्हणजे ती आपली काय झाली, ॲसेट झाली. ॲसेट साईडला लिहायचं आहे आपल्याला. स्टॉक ऑफ ड्रग्स अमाऊंट 1,000 आउटर कॉलमला. या ठिकाणी तिसरी ॲडजस्टमेंट आपली संपलेली आहे. पुढे डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. फर्निचरवरती आहे 8% आणि इक्विपमेंटवरती आहे 500 रुपये. डेप्रिशिएशन काय करतात, लेस करतात. लेस डेप्रिशिएशन ॲट 8%. वर्किंग नोट जर का तयार केली, वर्किंग नोट नंबर 1,
डेप्रिशिएशन ऑन फर्निचर. फर्निचरची अमाऊंट आहे 8,000 रुपये. त्याच्यावरती 8%, 0 कॅन्सल, 8×8 = 64 आणि 0 म्हणजे 640 रुपये. हे काय होते, आपली फर्निचरची अमाऊंट 640 रुपयाने कमी होते. फर्निचरच्या 8,000च्या खाली याची 640 रुपये. 640च्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 7,360 रुपये. ॲसेटची अमाऊंट कमी झाली, डेप्रिशिएशन लॉस झाला. एक्सपेंडिचर साईडला डेबिटला, एक्सपेंडिचरच्या डेबिटला जर्नलच्या खाली यायचे टू डेप्रिशिएशन ऑन, खालच्या ओळीवर लिहायचे फर्निचर, अमाऊंट 640 रुपये इनर कॉलमला. त्याच्यानंतर पुढे इक्विपमेंट वरती पण डेप्रिशिएशन दिलेलं आहे आपल्याला. लेस डेप्रिशिएशन, इक्विपमेंट आहे 10,000 रुपयाचे, त्याच्यावरती डेप्रिशिएशन दिलेलं आहे 500 रुपये. 10,000च्या खाली 500 रुपये लिहायचे. 500 रुपयाच्या खाली आडवी रेष, 10,000 - 500, अमाऊंट बाहेर 9,500. इक्विपमेंटचा सेकंड इफेक्ट, इक्विपमेंट ॲसेटची अमाऊंट कमी झाली आहे, नुकसान झालं. एक्सपेंडिचर साईडला फर्निचरच्या खाली इक्विपमेंट 500 रुपयाच्या खाली आडवी रेष, अमाऊंट बाहेर 1,140 रुपये. इथं आपली 4 नंबरची ॲडजस्टमेंट संपलेली आहे. 5 नंबरची ॲडजस्टमेंट जी 2020च्या ॲडिशनच्या पुस्तकात दिलेलं नाही आहे, पण नवीन जे काही पुस्तकात ॲड होऊन आलेलं आहे त्याच्यामध्ये ही ॲडजस्टमेंट आलेली आहे. 40% ऑफ कन्व्हिनियन्स आर फॉर डोमेस्टिक पर्पज. जे काही कन्व्हिनियन्सची अमाऊंट आहे किती, 4,000 रुपये. ते 4,000पैकी 60% अमाऊंट जी आहे ती काय दिलेली आहे आपल्याला, घरगुती वापरासाठी यूज केलेली आहे. म्हणजे हे काय आहे, ड्रॉइंग आहे. म्हणून कन्व्हेन्सच्या खाली एक्सपेंडिचर साईडला जे कन्व्हेन्स दिलेलं त्या कन्व्हेन्सच्या खाली यायचं लेस ड्रॉइंग ॲट 40%, 40%. या ठिकाणी त्याचं कॅल्क्युलेशन करूया. कन्व्हेन्सचं 4,000 × 40/100. 4,000 गुणिला 40/100. 1 0 गेला, 1 0 गेला. अमाऊंट उरली 400 गुणिला 4, अमाऊंट आली 1,600 रुपये. 1,600 रुपये काय करायचे, लेस करायचे. कुठून लेस करायचे, कन्व्हेन्समधनं लेस करायचे. 1,600 रुपये. 1,600 रुपयाच्या खाली आडवी रेष, वजाबाकी बाहेर 2,400 रुपये. याचा सेकंड इफेक्ट, ड्रॉइंग कॅपिटल मधनं काय करतात, लेस करतात. ऑलरेडी एक ड्रॉइंग झाली होती, त्याच्याच खाली लिहायचं लेस ॲडिशनल ड्रॉइंग. 10,000च्या खाली लिहायचंय 1,600 रुपये. 10,000च्या खाली आडवी रेष, 10,000 - 1,600, अमाऊंट तिथंच 8,400. इथं आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करून झालेला आहे. पुढची स्टेप आपल्याला काय करायचं आहे, अकाउंट क्लोज करायचं आहे. अकाउंट क्लोज करत असताना सुरुवातीला एक्सपेंडिचर अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे. त्या एक्सपेंडिचरमध्ये इनर कॉलमला काही अमाऊंट राहिलेत का ते चेक करायचे. कोणत्याही प्रकारची अमाऊंट नाही आहे. सिंगल डबल लाईनमध्ये हे अकाउंट क्लोज करायचं आहे आणि
एक्सपेंडिचरची आणि इन्कमची टोटल घ्यायची आहे. कोणती टोटल मोठी आहे ती पाहायचं आहे. मोठ्या अमाऊंटमधून लहान अमाऊंट मायनस करायची आहे. सेम फायनल अकाउंट सारखं. या ठिकाणी इन्कम साईडची जी टोटल आहे ती येते 47,500. आणि एक्सपेंडिचर साईडची टोटल येते 35,040. म्हणजे क्रेडिटची टोटल जी आहे इन्कम साईड मोठी आहे. इन्कम साईडला लिहायचं आहे 47,500. डेबिटला लिहायचं आहे 47,500. डेबिटला फरक येतोय त्याला नाव द्यायचं आहे टू सरप्लस. 47,500 मायनस 35,040 मायनस केले तर अमाऊंट येईल 12,460 रुपये. सरप्लस असेल तर कॅपिटलमध्ये काय करतात, ऍड करतात. आणि जर समजा डेफिशिएट असेल तर कॅपिटलमधनं लेस करतात. इथं सरप्लस आलेलं आहे, कॅपिटलमध्ये ऍड करायचं आहे. ऍड सरप्लस 12,460. 12,460च्या खाली अंडरलाईन 12,460 प्लस 8,400 अमाऊंट बाहेर. झिरो 4 4 4 8. अमाऊंट बाहेर 20,860. या ठिकाणी आता आपल्याला ॲसेट आणि लायबिलिटी याची टोटल घ्यायची आहे आणि बॅलन्स शीट क्लोज करायचं आहे. हे बॅलन्स शीट 22,360 आणि 22,360ने क्लोज होतं. लायबिलिटी आणि ॲसेटची दोघं साईडची टोटल सेम 22,360 आणि 22,360 या पद्धतीने हे अकाउंट क्लोज होतोय. अगदी बेसिक असं उदाहरण होतं. आणि सेम याच पद्धतीचे उदाहरण आपल्याला इयत्ता 12वीच्या जे काही आपलं HSC बोर्डची जी काही एक्झाम असते फेब्रुवारीमध्ये होणारी त्यामध्ये येत असतात. आणि 10 मार्काला हे उदाहरण येत असतं. 10 पैकी 10 मार्क आपल्याला या ठिकाणी मिळू शकतात. इतकं सोपं आणि बेसिक उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये विचारले असतात. या ठिकाणी थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या ठिकाणी आपण थांबूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.